मृतांचे पार्थिव आता थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे। तर काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता गृहमंत्री अमित शाह खरं तर या संपूर्ण प्रकरणाची पाहणी करतायत। जे जखमी झालेले आहेत या हल्ल्यामध्ये त्या जखमींची विचारपूस करतानाची दृश्य आपण बघतोय। स्वतः गृहमंत्री अमित शाह अनंतनागमध्ये एका रुग्णालयात दाखल झालेले आहेत। या ठिकाणी जे जखमी ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्या जखमींची विचारपूस अमित शाह यांच्याकडून सुरू आहे। तर गृहमंत्री अमित शाह या संपूर्ण घटनेवर पूर्णतः लक्ष ठेवून आहेत आणि याच क्रमात या हल्ल्यानंतर या हल्ल्यात जे जखमी झालेले आहेत त्यांची विचारपूस गृहमंत्री अमित शाह यांच्या वतीने करण्यात आली आहे। काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात खरं तर जो पर्यटकांवर हा भ्याड हल्ला झालेला आहे, या हल्ल्यात 26हून अधिक जणांचा मृत्यू झाला। त्यात महाराष्ट्राच्या देखील 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आली। याच क्रमात काही पर्यटक या हल्ल्यात जखमी देखील झाले होते। जखमींची विचारपूस आज गृहमंत्री अमित शाह यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। अनंतनाग काश्मीरमधील अनंतनाग भागात ज्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्या जखमींची विचारपूस गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून करण्यात आली आहे। तर गृहमंत्री अमित शहांकडून जखमींची विचारपूस सुरू आहे। खरं तर महाराष्ट्रात जे 6 जणांचा मृत्यू झालेला आहे, महाराष्ट्रातील जे 6 जण आहेत त्यातील मुंबईतील जे मृत आहेत त्या मृतांचे पार्थिव थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुंबई विमानतळाच्या बाहेर खरं तर यावेळी उपस्थित आहेत। उमेश करंजकर आपल्या सोबत आहेत। आमचे प्रतिनिधी उमेश, काय या क्षणाची अपडेट आहे? थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं की आशिष शेलार आणि दादा भुसे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। विशेष जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडून काही मंत्र्यांना देण्यात आलेली आहे आणि त्यातच आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांचं देखील नाव आहे जे मुंबईकडे ज्यांचं लक्ष असणार आहे। काय सविस्तर माहिती उमेश? बेगना, नक्कीच काही मंत्री असतील, महत्त्वाचे नेते असतील, या थोड्या वेळापूर्वी या सगळ्या एअरपोर्ट परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। जवळपास जी माहिती मिळते आता नवीन अपडेट्स ज्या मिळतात त्यानुसार 4:30 ते 4:45 दरम्यान हे सगळे पार्थिव जे आहेत जे डोंबिवलीचे आणि नवी मुंबईचे आहेत ते बाहेर काढले जातील आणि त्यानंतर त्यांच्या घरी ॲम्ब्युलन्सद्वारे ते पार्थिव जे आहेत ते पोहोचवले जाणार आहेत। मात्र तत्पूर्वी ज्या काही कागदपत्राची पडताळणी असेल किंवा ती पूर्तता असेल या सगळ्या बाबतीत काही मंत्रीगण असतील किंवा नेते मंडळी असतील या बाबतची पूर्तता करताना आपल्याला पाहायला मिळतात। मंगल प्रभात लोढा असतील, आशिष शेलार असतील, दादा भुसे असतील किंवा मग भाजपचे नेते रवींद्र चव्हाण असतील, हे या परिसरात दाखल झालेले आहेत। कारण लोकांमध्ये रोष जास्त आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, लोकांमध्ये राग असल्या कारणाने काही होऊ नये याची दक्षता देखील सुरक्षा व्यवस्थेकडून घेण्यात येत आहे। कारण जो भ्याड हल्ला होता तो अत्यंत वेदनादायी होता। फक्त महाराष्ट्रात नाही तर देशाच्या मनावर घाव घालणारा असा तो भ्याड हल्ला होता आणि त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई केली गेली पाहिजे अशा प्रकारचं मत जे आहे ते सगळ्यांचंच आहे, म्हणजे सर्व देशवासियांचं आहे। आज या सगळ्या संदर्भातच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते उच्चस्तरीय बैठक जी आहे ते दिल्लीमध्ये घेत आहेत। त्यानंतर नेमकी देशाच्या केंद्र सरकारची नेमकी काय रणनीती असेल ही ठरली जाणार आहे। मात्र या जो भ्याड हल्ला झाला या भ्याड हल्ल्याचा बदला किंवा या भ्याड हल्ल्याचा प्रत्युत्तर लवकरात लवकर दिलं गेलं पाहिजे अशा प्रत्येक महाराष्ट्र असेल, प्रत्येक भारतीय असेल याची मनाची स्थिती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जर हा सगळा परिसर पाहिला तर मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त या सगळ्या परिसरात आपल्याला असलेला पाहायला मिळतोय। ॲम्ब्युलन्स ज्या आहेत ज्या पार्थिवांना घेण्यासाठी गेलेल्या आहेत त्या आतमध्ये पोहोचलेल्या आहेत। एक 4:30 ते 4:45 दरम्यान हे सगळे ॲम्ब्युलन्स जे आहेत ते पार्थिव घेऊन त्या नातेवाईकांच्या घरी पोहोचतील। नातेवाईक देखील थोड्या वेळात पोहोचतील, त्यांची मनधरणी करणं किंवा त्यांना सांभाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे हे जे मंत्री आहेत ते देखील इथं पोहोचलेत, त्या कुटुंबाशी ते बोलणार आहेत। नक्कीच केंद्रातले जे मंत्री आहेत किंवा केंद्रातले जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं देखील त्यांच्याशी सध्या सातत्याने बोलणं सुरू आहे। मात्र तरी देखील आपले जे मंत्रीगण आहेत ते देखील त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, त्यांना धीर देण्याचं काम जे आहे ते करणार आहेत। सध्या जी अपडेट्स मिळते त्यानुसार एका तासाभरात हे सगळे पार्थिव जे ते त्यांच्या घरी पोहोचले जातील। मात्र सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत, या भ्याड हल्ल्याचा प्रतिशोध घेतला गेला पाहिजे असंच सगळ्यांचं म्हणणं आहे। मेघना, उमेश, खरं तर हा हल्ला झाल्यानंतर सर्वात मोठी जबाबदारी आहे केंद्रीय गृह मंत्रालयाकडे। तिथे केंद्रात बैठका सुरू झालेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आगामी जे काही त्यांच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं ते सर्व रद्द केलेलं आहे। महत्त्वाची बैठक झालेली आहे, सूत्रांकडून माहिती मिळते। खरं तर या दहशतवादी हल्ल्याचा जे उत्तर आहे भारत अशाच प्रकारे देणार आहे, सूत्रांकडून ही माहिती मिळालेली। काय अधिक माहिती आहे?
मेघना नक्कीच, कारण हा भ्याड हल्ला झाला नक्कीच आपल्या ज्या सिक्युरिटी जे आहे, सिक्युरिटी म्हणजे जी काही यंत्रणा आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठे चूक नक्कीच झाली, त्याच्याशिवाय एवढा मोठा भ्याड हल्ला होणं शक्य नाही. आणि त्या नेमक्या चुका कुठं झाल्या त्याची चाचपणी आता सध्या सुरू झालेली आहे. आपण गृहमंत्र्यांचं पाहिलं, गृहमंत्री सकाळीच त्या सगळ्या परिसराची त्यांनी पाहणी केली, नेमका तो हल्ला कसा झाला या सगळ्या संदर्भात त्यांनीच एक स्वतः पाहणी केली आणि या संदर्भात त्यांच्या अधिकाऱ्यांशी देखील त्यांचं बोलणं झालेलं आहे. महत्वाची बैठक जी आहे ती संध्याकाळी असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत त्या सगळ्या बाबतीतले त्यांच्याशी ही बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत नेमकं पुढं काय केलं गेलं पाहिजे किंवा ह्या भ्याड हल्ला संदर्भात आपली कुठे चूक झाली किंवा आपले कुठे लूप फॉल्स राहिले हे पाहिलं जाणार आहे. आणि ते लूप फॉल्स पुढे राहू नयेत, कारण खूप मोठ्या प्रमाणात जम्मू काश्मीरमध्ये पर्यटक देशभरातून गेले, फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून पर्यटक गेलेले आहेत. आताही हा हल्ला झाल्यानंतर आपल्या चॅनल्सच्या माध्यमातून अनेक पर्यटक जे आहेत ते मदतीचा हवा करतात, मदत मागतायत आणि ती मदत पोहोचवण्यासाठी देखील आपण अनेक वेळा प्रयत्न करतो. म्हणजे उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत आपण कोण कोण अडकलेले त्याबाबतची आपण माहिती पोहोचवते आणि त्यांना ती मदत पोहोचते. मात्र आता जरी त्यांना मदत पोहोचवणं प्राथमिकता असलं तरी त्यांना तिथून काढणे तेवढंच महत्वाचं आहे आणि ते सर्व जे पर्यटक आहेत ते सुरक्षित राहणं महत्वाचं आहे. आणि या सगळ्या संदर्भातल्या बैठकी ज्या आहेत त्यांना आता वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित उमेश, खरं तर या हल्ल्यानंतर आता विरोधक जे आहेत ते टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये. संजय राऊत बोलतायत की अमित शहांना उद्देशून त्यांनी एक ट्विट केलेला आहे, उपकार करा आणि राजीनामा द्या. दुसरीकडे राहुल गांधी बोलतायत की संपूर्ण जबाबदारी आता अमित शहांनी स्वतःहून घ्यावी आणि राजीनामा द्यावा. आता विरोधकांची ही जी काही भूमिका आहे त्या संदर्भात आता खरं तर आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. उमेश, या सगळ्या परिस्थितीमध्ये पहिलं तर राजकारण करू नये अशा प्रकारची मागणी राज्य सरकारकडनं करण्यात आलेली आहे. नक्कीच या सगळ्या प्रकरणात राजकारण गेलंही नाही पाहिजे. खास करून जे पर्यटक असतील किंवा ह्या सगळ्या परिस्थिती हाताळणं आणि लोकांचे जीव वाचवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मात्र विरोधी पक्ष आहे त्यामुळे सरकारवर टीका करणारच, कारण त्यांनी तसा तो मोकाही दिलेला आहे. कारण सुरक्षा व्यवस्थेमध्ये नक्कीच मोठी चूक झाली आणि त्याच्यामुळे एवढा मोठा हल्ला होऊ शकला. आणि हा हल्ला होत असताना नेमकी केंद्र सरकारची कुठली चूक राहिली, सुरक्षा यंत्रणेत कुठली चूक राहिली याबाबत बोट जे आहे ते विरोधक ठेवायला सुरुवात करतात आणि कुठे ना कुठे केंद्र सरकारला धारेवर जातात. त्यामुळे केंद्र सरकार आता पुढे काय पाऊल टाकते हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. मेघना, निश्चित. खरं तर उमेश, आता या ठिकाणी मुंबई विमानतळावर विशेषतः आणखीन काही मंत्री किंवा अधिकारी किंवा प्रशासनाच्या वतीने लोक यायला सुरुवात झालेली आहे का? कारण काही क्षणातच आता जे पार्थिव घेऊन विमान येणार आहे ते दाखल होणार आहे मुंबईवर. त्या संदर्भात काय अधिक माहिती उमेश? नक्कीच मेघना, थोड्या वेळातच जे आहेत ते आता इथे अजूनही मंत्रीगण जे आहे ते पोहोचण्याची शक्यता आहे. आता जर आपण पाहिलं तर दादा भुसे असतील, आशिष शेलार असतील किंवा इतर जे महत्वाचे नेते ते पोहोचलेले आहेत. मात्र राज्य सरकारने असेल तर प्रत्येक नेत्यांना त्यांची ती जबाबदारी दिली. म्हणजे आता इथून जे पार्थिव निघतील ते त्यांच्या म्हणजे डोंबिवलीला पोहोचतील, नवी मुंबईला पोहोचतील, पुण्याला पोहोचतील. तिथंही काही मंत्री आहेत किंवा महत्वाचे नेते आहेत ते तिकडं उपस्थित असणार आहेत आणि त्या सगळ्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, हे सगळे जे पार्थिवावरती जे अंत्यसंस्कार आहेत ते व्यवस्थित पार पडावे, त्याबाबत कोणतेही हलगर्जीपणा होऊ नये किंवा त्याबाबत कोणताही कमीपणा राहू नये या सगळ्या संदर्भाची तयारी जी आहे ते तिथून मंत्र्यांकडनं करण्यात येते. त्या सगळ्याचा आढावा त्यांच्याकडनं घेण्यात येतो. अशा प्रकारे सगळ्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि अजूनही काही मंत्री किंवा काही महत्वाचे नेते आहेत ते इथे येऊ शकतात आणि या सगळ्या बाबतीत अजूनही आढावा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेघना, निश्चित वेळोवेळी या सर्व संपूर्ण घटनेवर तुमच्याकडून अपडेट घेतच राहणार आहेत. तुर्तास धन्यवाद उमेश. यापुढेही जे काही अपडेट्स असतील ते तुमच्याकडून घेऊच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.